सुमन उर्फ बाळासाहेब सदानंद भगत, मुक्काम पोस्ट कोल्हार बुद्रुक, तालुका राहता, जिल्हा अहिल्यानगर यांनी माननीय नामदार श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब, मंत्री महसूल व वन विभाग, महाराष्ट्र राज्य मंत्रालय, मुंबई 32 यांच्याकडे अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 मधील तरतुदीनुसार कलम 3 व 4 प्रमाणे लोकसेवक असलेल्या महसूल अधिकारी यांच्या विरुद्ध कारवाई करण्याबाबत अर्ज पाठवला होता। त्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांनी उचित कार्यवाही करावी व संबंधितास तातडीने कळवावे असा आदेश पारित करण्यात आलेला आहे। सदर दाव्यामध्ये तक्रारदाराला त्यांची सत्य बाजू मांडण्याकरिता नैसर्गिक न्यायाची संधी मिळू नये, तसेच विकासात यांनी केलेल्या अनधिकृत कुंकुलोड कॉम्प्लेक्सच्या बांधकामाचा पुरावा तक्रारदाराला मिळू नये या वाईट हेतूने विकासाच्या तसेच त्यांनी केलेल्या अनधिकृत बांधकामास मदत करण्यासाठी लोकसेवक असलेले महसूल अधिकारी माननीय जिल्हाधिकारी अहिल्यानगर, माननीय उपविभागीय अधिकारी शिर्डी भाग 1 शिर्डी, माननीय तहसीलदार राहता, माननीय अभिलेखापाल राहता, माननीय मंडळाधिकारी बाभळेश्वर व राहता यांनी त्यांच्या कर्तव्याचे भान न ठेवता कटकारस्थान करून तक्रारदारावर अन्याय अत्याचार करण्यासाठी गैरकृत्य केलेले आहे। मंडळ अधिकारी बाभळेश्वर यांनी जावक क्रमांक 135/2022 मध्ये कुंकुलोड कॉम्प्लेक्स अनधिकृत बांधकामाचा स्वयंस्पष्ट अहवाल स्थानिक चौकशी करून माननीय तहसीलदार राहता यांना सादर केलेला आहे। सदर अहवाल तहसील कार्यालयाकडील टपाल संकलनास आवक जावक रजिस्टरमध्ये आवक क्रमांक 5799 नुसार दिनांक 25 ऑगस्ट 2022 रोजी प्राप्त झालेला असताना सदर प्राप्त करा अहवाल गायब असून विकासात याने केलेल्या अनधिकृत बांधकामास मदत करण्यास दृष्ट हेतूने अनधिकृत बांधकामासंदर्भात बनावट जावक क्रमांक व तारीख टाकून जावक क्रमांक 169/2022 दिनांक 7 सप्टेंबर 2022 रोजी विकासाच्या लाभात खोटा अहवाल तयार करून तो खरा आहे असे भासवून न्यायिक कामात सादर करून शासनाची फसवणूक केलेली आहे। विकासाचे बांधकामासंदर्भात तयार केलेल्या बनावट अहवालवरील जावक क्रमांक 159/2022 तसेच तारीख दिनांक 7 सप्टेंबर 2022 ही मौजे ममदापूर तालुका राहता येथील गट क्रमांक 147/2 व गट क्रमांक 149/2 या कार्यक्षेत्र संबंधित आहे। तो अहवाल तहसील कार्यालयाकडील टपाल संकलनास दिनांक 8 सप्टेंबर 2022 रोजी आवक क्रमांक 6131 नुसार प्राप्त झालेला आहे। विकासक यांनी केलेल्या अनधिकृत बांधकामास मदत करण्यासाठी तयार केलेल्या बनावट अहवालाची नोंद कुठलाही आवक जावक रजिस्टरमध्ये नोंदवली नाही। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी शेख शफीक मनियार। सुमन उर्फ बाळासाहेब सदानंद भगत, राहणार कोल्हार बुद्रुक, तालुका राहता, जिल्हा अहिल्यानगर येथील रहिवासी असून मौजे कोल्हार बुद्रुक येथील गट नंबर 521 या क्षेत्रामध्ये सन 2006 ते 2009 या कालावधीमध्ये अजित झुंबरलाल कुंकुलोड या बिल्डरने कुंकुलोड कॉम्प्लेक्सचे बांधकाम उभे केले आहे। सदर बांधकाम परवानगी घेतलेली नाही। सदर बेकायदेशीर बांधकामाबाबतच्या तक्रारी मी महसूल विभागाकडे केलेल्या आहे। त्या तक्रारी मागे घेण्यासाठी माझ्यावर दडपण आणण्यासाठी सदर अजित कुंकुलोड या बिल्डरने माझ्या विरुद्ध आबरू नुकसानीचा दावा दाखल केलेला आहे। त्या दाव्यामध्ये मला नैसर्गिक न्यायाची संधी मिळू नये, सदर अनधिकृत कुंकुलोड कॉम्प्लेक्सच्या अनधिकृत बांधकामाचा पुरावा मला मिळू नये यासाठी महसूल अधिकारी हे कुंकुलोडशी संगमत करून सदर बांधकामाबाबतचे खोटे कागदपत्र तयार करून ते खरे आहे असे भासून न्यायिक कामात सादर करीत आहेत व माझी व शासनाची फसवणूक करीत आहेत। याबाबत मी महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब तसेच माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना भेटून निवेदन दिले व याची चौकशी करून सदर जिल्हाधिकारी अहिल्यानगर, उपविभागीय अधिकारी शिर्डी, तहसीलदार राहता, मंडलाधिकारी राहता व बाभळेश्वर तसेच अभिलेखापाल यांच्या विरुद्ध अनुसूचित जाती प्रतिबंधक कायदा 1989 चे कलम 3 व 4 प्रमाणे गुन्हा दाखल करावा व मला न्याय द्यावा यासाठी निवेदन दिले होते। सदर निवेदनाची दखल घेऊन माननीय महसूल मंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत। त्याप्रमाणे
चौकशी चालू असून संबंधितावर तातडीने ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा ही माझी विनंती आहे. करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा. बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर.